भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना आज सकाळी सर्वहित हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय। हॉस्पिटल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार त्यांची तब्येत आता स्थिर असून कोणताही धोका नाही। डॉक्टरांनी केलेल्या एंजिओग्राफीमध्ये कोणताही ब्लॉकेज नसल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे मानधना कुटुंबाने मोठा निश्वास टाकलाय। दरम्यान स्मृतीने आपल्या लग्नाच्या सर्व पोस्ट, अगदी प्रपोज केलेला व्हिडिओ सुद्धा डिलीट केला। त्यानंतर जेमिमा आणि श्रेयंकाने तेही आपले व्हिडिओ काढून टाकले। त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले। लग्न मोडलं का, दोघांमध्ये काही बिनसलंय का, अशा चर्चा आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत। पलाशने स्मृतीचा विश्वासघात केला असा दावा केला जातो। इकडे स्मृतीसोबत रिलेशनशिपमध्ये असताना तो दुसरीकडे मेरी डिकॉस्टा नावाच्या मुलीशी चॅटिंगच्या माध्यमातून बोलत होता असा दावा करणारे काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। विशेष म्हणजे या स्क्रीनशॉटमध्ये पलाश त्या मुलीशी आमचे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप असून स्मृतीसोबतच्या नात्याबाबत या चॅटिंगमध्ये कथितपणे सांगताना दिसतोय। विशेष म्हणजे पलाश मुच्छल या मेरी डिकॉस्टा नावाच्या मुलीला भेटायलाही बोलवत असल्याचं या कथित चॅटिंगमधून दिसतंय। दरम्यान सोशल मीडियावर हे स्क्रीनशॉट व्हायरल होत असले तरीही याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही। या स्क्रीनशॉटची सत्यता पटवून देणारा कोणताही आधार आत्ता तरी समोर आलेला नाही।